अपकमिंग कॉमेंटेटर विपुल पाटील सुद्धा सज्ज आहेत. टू विपुल. थँक्यू भरत मोरे सर. पहिला चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर श्री गणेश झाला अतिरिक्त धावांनी. पहिला चेंडू वाईड होता ना, 2 लगातार वाईड. ओके, विरकावून दिलाय चांगला फटका आणि एक चेंडू 6 धावा. कमॉन डीजे. एक चांगला फटका. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. एक चांगला थ्रो होता म्हणू शकतात, पण जर का विकेटला यष्ट्यांवर चेंडू लावला असता तर कुठेतरी गडी बाद होताना दिसला असता. 2 चेंडू 7 धावा. एक चांगला कमबॅक आतिषबाजी पांडवासच्या बॅटमधून दिसणार आहे. तर पांडवास संघ एक चांगला कमबॅक करावा लागेल. त्यानंतर जलबावाडी संघ यांनी सुद्धा पहिलाच मध्ये चांगली खेळ दाखवली होती. एक चांगला फटका होता. झेल टिपला असता तर कुठेतरी गडी बाद असता, पण चुकी झाली आणि एक चुकीचं रूपांतर 1 धावफलकामध्ये ऍड. 3 चेंडू 9 धावा. 8 धावा. हलक्या दानी खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. ओ, रनिंग कुठेतरी स्लो चालू होतं, पण एक चांगला थ्रो वाला म्हणजे बॅट्समॅनला कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9. शेडच्या बिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाने चेंडू अडवलाय. आता पाय म्हणजे सज्ज. म्हणजे फुटबॉल मागच्या मॅच मध्ये बघितलं हेतेन पाटील बाबू यांनी दाखवलं गोल मारून. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 9. पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून दिलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चला 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्यासाठी. थोडी घाई करायची आहे. गोलंदाजी मारवरती दत्ता सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. सलमीची जोडी. एक चांगली रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. किती धाव्याने संतुष्ट राहावा लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 14. चला, ज्यांनी पहिल्या षटका शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला होता तोच बॅटर आता स्ट्राईक वरती. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. एक चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होईल का? सीमारेषा पार झालाय. कमांड डीजे. पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न, पण एकेरी धाव्याने संतुष्ट. 1993 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. धावचीची संधी आणि संधीचं सोनं करून दाखवले. गडी बाद होताना दिसतोय. पहिला हादरा पांडवाज या संघाला. धावसंख्या स्टॉप झाली ती 19 वरती. कमांड डीजे.
पंच ओके, फ्लॅट बॉल नो डिसिजन. हा रनआउट असणार आहे, रनआउट असणार आहे, बॉल सुद्धा काउंट असणार आहे, फक्त एक एक्स्ट्रा रन ऍड करण्यात येईल. आणि रिव्ह्यू तुमच्या रेफर झालाय तर आता मग रिव्ह्यू तुम्ही अजून एक घेऊ शकता, तुमच्या पद्धत झालाय. आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 20. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड करत दत्ता पांडवा संघ 20 धावेवरती. मागच्या सामन्यात 36 धावा कुठेतरी कमी पडल्या होत्या. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो, यष्टी रक्षा सुद्धा चेंडूच्या मागे. हडलाय का चेंडू, हडलाय का चेंडू, हडलाय का. खुश 11 संघ काहीतरी सांगतोय. पंच फक्त 2 धावा आहेत. ओके, 2D असणार आहे, 2 धावा फक्त, म्हणजे तब्बल 22 धावा फलकावरती लागणार दत्ता गोलंदाजी मारवरती. फिरून मारण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये, चेंडू ट्रॅव्हल केला डायरेक्ट चौकाराला. कम ऑन डीजे. थँक्यू पंच, 2 मिनिटं थांबायचे. थँक्यू पंच. ओव्हर एक बॉल, तो नोचा बॉल काउंट होता, मग ओव्हर झाले. ओव्हर झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक जाऊन पोचले ते 26 धावा झालेला एक एक चांगला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 तब्बल 13-13चा करंट रन रेट आपण बघू शकता. DVN लाईव्ह यांचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. पालघर जिल्ह्यातील एक नावाचं ब्रॉडकास्ट बोलू शकता आपण. DBN लाईव्ह स्वतःच्या क्षेत्रात कितपत तुमचं जायचं यांना बरोबर माहिती आहे. 55,000 सबस्क्राईब. आपण स्कोररची भूमिका जयेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू स्कोररची भूमिका निभवताना दिसत आहेत. गावकपला एक अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग असं गोलंदाजी क्षेत्ररक्षण एक चांगलं गाजवलेलं. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि वाईट मागण्याचा बेल सोडले, बेल सोडले. वाईट मागण्याचा कुठेतरी प्रयत्न होता पण यष्ट उद्ध्वस्त केला. बॅक टू द पवेलियन कॅप्टन. कम ऑन डीजे. थँक्यू. एक मोठा आदरा कॅप्टन. बॅक टू द पवेलियन दिवेश. आता धावसंख्येचा विचार करा तिकडे स्टॉप झाली 26-26. नवीन बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये येताना पहिल्या चेंडूवरती आक्रमक खेळी दिसले. एकेरी धावेने धावसंख्येत 27-7 रन 27 धावा. NCC गावातील बघा नारंगीचा जसा उल्लेख केला तसंच एक अष्टपैलू खेळाडू नारंगी या संघ NCC B कडून खेळताना दिसतात. आदरणीय अमर वामन पाटील यांचे सुद्धा मंचावरती आगमन झाले. त्यांचे सुद्धा अक्षिल इव्हेंट डोंगरपाडा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. खेळतात नारंगी या संघाकडून मध्ये राहतात डोंगरपाड्यात. जीव इकडे दिल तिकडे, प्रेम इकडे सासूरवाडी तिकडे असं कुठेतरी प्रकरण असेल. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, चेंडू ट्रॅव्हल करतो थर्डमॅन दिशेने सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. धावसंख्या 4 नि बरं 35 सॉरी 35 धावा झाल्यात. 35. पुन्हा एकदा फुलटा चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चुकी गळली. समालोचन कक्षाकडे चेंडू आलाय. कम ऑन डीजे. थँक्यू. कसला रिव्ह आहे पुन्हा एकदा कोणाचा रिव्ह आहे. अच्छा, बॅटिंग टीमने पुन्हा एकदा टॉस दिला. बघा DJ साहिलचं सुद्धा मनापासून आभार असेल. त्यांनी मस्त गाणं वाजवलं. प्रेम का बंधन आहे, प्यार का बंधन आहे, जन्म का बंधन आहे. तर अमर वामन पाटील यांचं सुद्धा एक बंधन आहे. डोंगरपाड्याचं स्थानिक गाव असलं तरी संघ नारंगीचा आहे, प्रेम नारंगीला आहे. राहण्याचं ठिकाण डोंगरपाडा असलं तर प्रेम नारंगीला आहे.
म्हणजे बंधन आहे, एक चांगलं बंधन आहे. पंचांचं पुन्हा एकदा पांडवा संघाने फ्लाईटच्या नो आता नो म्हणजे रिव्ह्यू गेलेल्या परत रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाही. एकच रिव्ह्यू असतो, तो एक रिव्ह्यू तुम्ही कशासाठी सुद्धा वापरू शकतात. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ 39. बघा मागच्या सामन्यात 36 धावा चेस करायला कुठेतरी महाग पडले होता आणि धाव फलक तिसऱ्या षटकाच्या आधीच 39. रिव्हर्सिपच्या थर्ड मॅनच्या दिशेने सोनूची एक चांगली उडी. चेंडू ट्रॅव्हल केलाय का, ट्रेल आहे. सोनू टेबल पासून दाखवताना चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. कमांड डीजे. थँक्यू. चला वेळेचं बंधन असते. जलबावाडी संघ टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे. धावसंख्या 43 रन ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती. मागच्या सामन्यात 36 धावा कुठेतरी कमी पडल्या पांडवाज या संघाला करता करता पण आता तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 43 धावा. बघा एक चांगलं कमबॅक म्हणू शकता. आक्रमक खेळी माइंडसेट बढून आलेले आहेत. 43 रन बोर्ड. थँक्यू. चला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलेले त्यांचं सुद्धा मनापासून आभार असेल. डॉक्टर शशीधर मिश्रा यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,500 रुपयाची देणगी आले. त्यांचं मनापासून आभार असेल. आणि त्यांचा बॅनर सुद्धा आपण बघू शकता लॉंग ऑफच्या दिशेने. त्या बॅनरवरती जर का चेंडू डायरेक्ट आदळला तर 201 रुपये म्हणजे षटकार मारला कोणत्या खेळाडूंनी एक चांगली संधी आहे पैसे कमवण्यासाठी. बॉक्स क्रिकेटमध्ये तब्बल 201 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांच्या बॅनरवर जर का डायरेक्ट चेंडू मारला. चला संधी असणार आहे, कोण ठरेल 201 रुपयाचा लक्की चाम प्लेयर. डॉक्टर शशीधर मिश्रा तुमचं मनापासून आभार असेल. या स्पर्धेसाठी 5,500 रुपये सहकार्य केल्याबद्दल. असेच आम्हाला सहकार्य करत राहा. अक्षय 11 डोंगरपाडा चषक त्यांच्यातर्फे तुमचं मनापासून आभार असेल. त्यांचा फेवरेट नंबर आहे 5,555. 4 पंजे असं म्हणू शकता आपण. धावसंख्या 49. शेवटचा चेंडू. पहिल्या बॉलवर सिंगल आले, 6 आलेत. पहिल्यावरती सिंगल आलेत. 49. चला पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 50 वरती स्टॉप झाली. एक 51 धावायचं मोठं आव्हान असणार आहे जळबावाडी या संघासाठी. चला स्कोररची भूमिका निभावताना आपले जयेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. ते कधी चुकू नाही शकणार. त्यांचा सुद्धा रेकॉर्ड आहे. जेवढी नारंगी पालघर जिल्ह्यात स्पर्धा होत्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्कोररची भूमिका निभावताना कधी चुकलेले नाहीत. असे आपले स्कोरर मित्र जयेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू नारंगी गावातील. त्यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 यांच्यातर्फे हार्दिक स्वागत असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल.
चला यानंतर होणारी मॅच आहे साई माऊली नाना नानी पार्क विरुद्ध कुश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचे. साई माऊली नाना नानी पार्क विरुद्ध कुश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचे. चला 51 धावेचं मोठं आव्हान आहे जळबावाडी या संघाला. टीम मीटिंग कमी करायची आहे थोडीशी, सामन्याला सुरुवात करायची आहे. त्याआधी ऐका एक सुमधीर संगीत. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. थँक यू. आकाशजी गरज समालोचन कक्षाकडे यायचंय. चला गोलंदाजी मार्गवरती सुनील. पहिला चेंडू वाईटचा इशारा. वाईटचा इशारा. एक गडी बाद. थँक यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पंच. चला एक अतिरिक्त खेळाडू आला नव्हता जलबावाडी या संघाला, तर 2 रननी पॅनलाइज केलं जाईल. 2 रनची पेनल्टी लागली असेल. बघा स्पर्धेचे नियम असतात, काही नियमांचं उल्लंघन केलं तर 2 रनची पेनल्टी लागते. उपस्थित संघांनी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. अख्खी पहिली इनिंग संपली, अतिरिक्त खेळाडू नावासंघाला आला नव्हता, त्याची 2 रनची पेनल्टी. फिरकावून देण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. कमांड डीजे. थँक्यू. स्टेप पंच चेक करताना. चला 3 चेंडू आणि 8 धावा. चला उपस्थित 6 संघ, 6 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल स्पर्धेच्या आयोजन कमिटीकडे जाऊन स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या पूर्ण करायच्या आहेत.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चुकी घडली. चुकीचं रूपांतर चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. कमॉन डीजे. आव्हान होतं 51चं, 2 रनची पेनल्टी लागून 53चं टार्गेट. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12. शेवटचा चेंडू 12. पेनल्टी टार्गेट मध्ये ऍड केली. बॅटची एज आणि चेंडू डायरेक्ट मैदानाच्या पूर्ण मैदानाच्या बाहेर म्हणजे बिल्डिंग मध्ये गेला डायरेक्ट. कमॉन डीजे. हाताला बेज गळलाय पैतावन हाताला बेज दादात कोंबड केस कोंबड केसड कुंचन दादात कोंबड थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. नितेश नवीन गोलंदाजी मारवती संघासाठी दुसरं वैयक्तिक. पहिलं गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. इझी हँड सेफ हँड मधून गॅप मध्ये ढकलला चेंडू. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्या 4 वर 16 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करते. चुकीचं रूपांतर एका धावेमधून झालं. धावसंख्येत 1 भर 17 धावा झाल्या धावफलकावरती. जळबावाडी संघ कमबॅक करण्याची क्षमता आहे. कल्पेश सलामीचा फलंदाज. त्याने मागच्या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांना खूप त्याच्या खेळीने प्रभावित केलं होतं. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडले याला म्हणतात भाजीत भाजी कोबीची आणि लाईन मारायला पोरं मामाची. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षकांनी काही रिॲक्शनच नाही केले त्या चेंडूवरती. फक्त प्रेक्षक वर्गासारखं त्या चेंडूला नजरेने बघितलं. 4 धावसंख्येत वर. आता मोमेंटम कुठेतरी जळबावाडी या संघात 21 धावफलकार लागलेले आहेत. 3 चेंडू 15 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघा. चांगला कमबॅक. नो चेंडू. आता पुढचा चेंडू. अक्ष 11 डोंगरपाडा चषक आहे. सुपर हिट. पुढील येणारा चेंडू आहे फ्री हिट. नेक्स्ट चेंडू. चला लेगी पंच सोनूनी जर का एका डान्स करून दाखवला गोटे अंपायर सारखा त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लागलेले आहे. एक चांगला फटका. 1 बाउन्स चौकार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. कमॉन डीजे. चला धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 26 रन ऑन बोर्ड. एक चांगला कमबॅक जळबावाडी या संघाचा. 4 चेंडू 26 धावा. कमबॅक करण्याची क्षमता आहे. आव्हान मात्र 53. आता मात्र बोलावं लागेल कारण की एक चांगला कमबॅक. एक मोठं आव्हानाचा पाठला करताना एक चांगली खेळी. 53 धावा धावफलकावरती लागलेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसत आहेत. लेग साईडला 5 क्षेत्ररक्षण म्हणजे फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ बघू शकतात. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर चेंडू हळवर रूपे सीमारेषा पार गेला. कमांड डीजे. थँक्यू. बघा आता सामन्यामध्ये पूर्णपणे जळबावाडी संघ एक चांगला कमबॅक. पांडवा संघ कुठेतरी चुकी. आता पुन्हा एकदा वाईड आणि वाईड +1 अशा 2. आता मोमेंटम अँड कॉन्फिडन्स आत्मविश्वास सुद्धा कुठेतरी गोलंदाजाचा कमी होताना दिसतोय. कल्पेश ऑन स्ट्राईक. आता पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फायनलीचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलाय. पण मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं क्रिकेट. खेळलं गेले फुटबॉल आणि चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. 36 रन ऑन बोर्ड. 36 धावा. आता कुठेतरी या सामन्यामध्ये चांगला कमबॅक बोलू शकतो जळबावाडी या संघा. आता मैदानाच्या 12 चेंडू आणि 12-17ची मॅच.
12 गेंदों पे 17 रनों की जरूरत जलवावाड़ी ये टीम के लिए. पांडवा संघ कुठेतरी पराभवाच्या दिशेने जाताना दिसेल का? काय एक चांगला कमबॅक करू शकतो, क्षमता आहे या संघात सुद्धा. कार्यसम्राट चषक होता, नगरसेवक चषक, तिकडे सुद्धा या पांडवा संघाने खूप प्रभावित केलेलं. प्रथमतः आपली स्पर्धा खेळत होते तेव्हा एक चांगली खेळ दाखवली होती. या संघाने क्षमता आहे या संघामध्ये. सगळे नवनवीन खेळाडू बघू शकता या संघात खेळताना दिसतात आपल्याला नेहमी. बारा 17 फुलटॉस चेंडू, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार, बाउंड्री लाईनच्या दिशेने. कमॉन डीजे. तर धावफलक 4 ने वेगेन जलद गतीने वाढताना 40 धावा धावफलकावरती लागताना सडक चांगली डेली असेल पंच डेली आहे ना. एक चांगलं कमबॅक. मिथिलेशला माहिती नेहमी आपल्या संघासाठी, पांडवाच्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. डावकुरा त्याचा गोलंदाज आहे. एकेरी धावेने धावफलकात बरं 4-1. पंच पाय म्हणजे बॉलिंग टाकताना पाय. ओके, पंचांचा रिव्ह्यू आहे. नयन तांडेल कम्प्युटर मॅन बॉलिंग टाकताना पाय पुढच्या लाईनीला टच झालाय का बघायचंय. पंचांचा रिव्ह्यू आहे. नो आहे का चेक करायचं. कम्प्युटर मॅनचा विचार केला तर नयन तांडेल हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. गावकापला नारंगीची मैदानं गाजवते. बॉलिंग असो बॅटिंग असो तर सर्वांचे प्रभावित करते. धावसंख्या 41. फेअर डिलिव्हरी आहे. एनसीसी कडून सुद्धा खेळायचा नयन तांडेल. कम्प्युटर मॅनची डीबीएन लावूचा कम्प्युटर मॅन आणि टॉपचा कॅमेरामॅन मध्ये अशी निवड असते तेव्हा नयन तांडेलचा उल्लेख केला जातो. पालघर जिल्ह्यात टॉप 10 कॅमेरामॅन मध्ये याचं नाव आहे नयन तांडेल. धावसंख्या 41. शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पार. कमॉन डीजे. थँक्यू. बघा जळवावाडी संघ धावसंख्या 45. एक चांगला कमबॅक. 4 चेंडू. रचनात्मक खेळ खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवली आणि चेंडू ट्रॅव्हल केला फाईन लेगच्या दिशेने बाउंड्री लाईन पार. कमॉन डीजे. आता समीकरण मी आधीच उल्लेख केला होता. आव्हान मोठं नाही, फक्त लढण्यासाठी शक्ती आणि जिद्दची गाडी. आणि काय घडले, गोलंदाज हंबल गोलंदाज कुठेतरी आता मॅच सोडून जाताना दिसतोय. 9+4 अशा 5 धावा. अँड कॉंग्रॅच्युलेशन जळवावाडी संघ हारला पांडवा संघ. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. चला श्री साई माऊली नांदणी पार्क क्षेत्ररक्षण लावायचे. चला पांडवाज विरुद्ध जळबावाडी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स